सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा झाला वारकरी पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे शेळकेवाडी पिंपळोली तालुका मुळशी जिल्हा पुणे। घालीन लोटांगण बंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे प्रेमे आलिंगीन आनंदे पूजीन भावे ओवाळीन म्हणे नामा प्रेमे आलिंगीन आनंदे पूजीन भावे ओवाळीन म्हणे नामा घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे भूमेनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा विश्वरूपा विष्णुमाय बापा विश्वरूपा विष्णुमाय बापा विश्वरूपा विष्णुमाय बापा करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि गृहे गृहे गोपवधू कदम्बा सर्वे मिलित्वा समवाप्य योगं पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविन्द दामोदर माधवेति कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे शशिशेखर शंभु शिवा प्रिय शिव गंगाधर तव शरणं त्रिशूलपाणि सोम शिवा प्रिय शिव शिपिविष्टं तव शरणं हे मृत्युंजय पशुपति शंकर भुजंगभूषण तव शरणं हे अविनाशी कैलासवासी पार्वतीपति तव शरणं मंगलमूर्ति घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे। संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा एक प्रसिद्ध असा अगदी छोटासा 2 चरणाचा देवासमोर देवा तुझी भक्ती मी अशी करेन या प्रकाराने करेन अशी प्रतिज्ञा करणारा भंग आजच्या या कीर्तन सेवेसाठी मी आपणासमोर गायला। आपल्या या शेळकेवाडी अर्थात गवारेवाडी पिंपळोली या गावामध्ये प्रतिवर्षी साजरा संपन्न होणारा हा नामसप्ताह कीर्तन महोत्सव निमित्त आहे ते महाशिवरात्री पर्वाचं। या महाशिवरात्रीच्या पर्वाच्या निमित्ताने हा कीर्तन महोत्सव प्रतिवर्षी ज्यांच्या आयोजनाने संपन्न होत असतो ती आपण सगळी भाविक मंडळी प्रभू पांडुरंगाचा आशीर्वाद
विश्वमाऊली ज्ञानोबराय तुकोबराय आदी साधू संतांची करुणा, श्रद्धास्थान परमपूज्य विद्यानृसिंह भारती स्वामी सरस्वती महाराज, परमपूज्य श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वती महाराज, आदरणीय वंदनीय धर्मगुरु अमृताश्रम स्वामी महाराज, आपली पवित्र उपस्थिती या सोहळ्यासाठी आहे. मी आपल्याला प्रणाम करतो, दंडवत करतो, नमस्कार करतो. अन्य सगळी वारकरी संप्रदायासाठी काम करणारी आपण सगळी पूज्य मंडळी, ही सेवा ज्यांनी माझ्याकडे दिली, या उत्सवासाठी धडपड करणारे या उत्सवाचे आयोजक आदरणीय श्री बाबाजी भाऊ शेळके यांनी ही सेवा माझ्याकडे दिली. आपण सर्व पुरुष बांधव, माता भगिनी, आमची सगळी कीर्तनकार मंडळी, युवा कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण श्री शेखरजी महाराज जांभोळकर, त्यांचा सगळा मित्रपरिवार, या भागामध्ये संप्रदायासाठी काम करणारी मंडळी, आदरणीय स्वामी महाराज, नर्मदा परिक्रमा करून ते इथं आलेत, आपल्याला नर्मदा मैयेचं दर्शन द्यायला आलेत. आमची सगळी मित्रमंडळी या निमित्ताने उपस्थित आहे. आणि आपला गळा ज्यांनी संप्रदायासाठी समर्पित केला आहे ती गोड गळ्याची मंडळी, आपलं बोट ज्यांनी अभंगासाठी दिलं आहे ते मृदुंगाचार्य. विठ्ठला संत श्रेष्ठ नामदेवरायांचा अभंग आहे. नामदेवराय या अभंगात देवा मी तुझी भक्ती अशी करेन अशी प्रतिज्ञा करतायत. या अभंगामध्ये नामदेवरायांनी 6 प्रकाराने देवा मी तुझी भक्ती करेन अशी प्रतिज्ञा केली आहे. खरी भक्ती ही 11 प्रकारची नारद भक्ती सूत्रात आली, पण 11 प्रकार माणसाने कधी साधावे, इथं ज्याला पाहावं त्याला एकच समस्या आहे, टाईम नाही, सवड नाही, जमत नाही, वेळ नाही. मग अशा या टाईम नसलेल्या आपल्यासारख्या माणसांसाठी ती भक्ती पुराणांमध्ये 9 प्रकारची झाली. श्रीमद भागवतामध्ये प्रल्हादजींच्या मुखातून श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची 3 प्रकार कमी करून, म्हणजे 9तून 3 वजा करून 6 प्रकाराने सांगितली आहे. देवा मी तुला लोटांगण घालीन, 1 घालीन लोटांगण, तुझ्या चरणांची वंदना करीन, 2 वंदीन चरण, डोळ्याने तुझं रूप पाहीन, डोळ्याने पाहीन रूप तुझे, 3 दुसऱ्या चरणात प्रेमे आलिंगीन, प्रेमाने तुला आलिंगन देईन, आनंदाने तुझी पूजा करीन, 5 आणि शेवटी भावनेने तुला ओवाळेन. मला थोडं नामदेवरायांचंही चरित्र सांगायचं आहे. चरित्र म्हणजे कथा नाही, पण नामदेवरायांनी आपल्यासाठी जे केलं आहे, संत श्रेष्ठ संत मालिकेमध्ये जे महाराष्ट्रामध्ये ज्यांचे पद आहेत किंवा ज्यांचे अभंग आहेत, ज्यांचे काव्य आहेत, असे साधारणपणे 143 145 संत असतील, कमी अधिक असू शकतील. पण त्या 145 संतांमध्ये संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचं आयुष्य जगामध्ये प्रगटपणे सगळ्यात जास्त आहे, 83 वर्ष. आणि सगळ्यात जास्त प्रगटपणे राहिलेल्या या महात्म्याचं काम सुद्धा छोटं नाही, फार मोठं काम आहे, प्रचंड मोठं काम. पहिली गोष्ट म्हणजे नामदेवरायांनी आपल्याला ही कीर्तनाची गादी दिली. ही गादी, वारकरी कीर्तनाची गादी नामदेवरायांची. माणसं म्हणतात नारदाची गादी, खरं ही नारदाची आहेच, पण नारदजी एवढा वेळ एका ठिकाणी थांबू शकत नाही. बऱ्याच नारदांना आजार आहे, ते एका ठिकाणी थांबू शकत नाही.
बिचाऱ्या नारदजींना भागवतातला प्रसंग आहे, शाप मिळाला. त्या दक्ष प्रजापतीला मुलं व्हायची आणि नारद त्यांना सांगायचे की जा निवृत्ती मार्गी व्हा. प्रवृत्तीत प्रपंचात काय ठेवलंय? ती मुलं नारदजींचं ऐकून निवृत्ती मार्गी व्हायची, लग्न करायची नाही, प्रपंच वाढवायची नाही. त्या दक्षाला वाटलं काय नारद आहे बाबा, स्वतः प्रपंच करत नाही, माझं होतं तर बहुतेक 2 आजार असू शकतात. एका आजाराचं नाव दिसत नाही आणि एका आजाराचं नाव बघवत नाही. दिसत नाही आजाराला फार डॉक्टर आहे, बघवत नाही आजाराला अद्यापपर्यंत तरी डॉक्टर जन्माला यायचा आहे, अजून तर काही आलेला नाही, माझ्यात तर काही पाहण्यात नाही. जसं आय स्पेशलिस्ट, जसं हार्ट स्पेशलिस्ट, तसं बघवत नाही स्पेशलिस्ट अजून काही मला दिसला नाही बा. एक जण डॉक्टरकडे गेला, म्हटले पोट दुखतंय. डॉक्टरने विचारलं कधीपासून? म्हटले शेजारच्याचा बंगला पूर्ण झाल्यापासून. याला काय आजार आहे? याला आता स्मशानात जाणे हा एकमेव रामबाण इलाज आहे, राख होऊन घेणे, दुसरा उपाय नाही. खरं नारदजींचं तसं काही नव्हतं. नारदजींना ब्रह्मदेवाची आज्ञाच आहे की प्रवृत्ती आणि निवृत्तीचं संतुलन राहावं. सगळे प्रवृत्तीत असू नये, सगळे निवृत्तीत असू नये. जग जरा प्रवृत्तीच्या मागं पळतंय, तू थोडी निवृत्ती वाढव, म्हणजे संन्याशीपणा वाढव. जसं आपण गरजेचे आहोत ना, तशी ही महात्मे मंडळी सुद्धा जगाच्या संतुलनासाठी आवश्यक आहे. आपण धर्म मार्गाने चालणारे आणि ही महात्मे आपल्याला त्या मार्गावरून चालण्याची प्रेरणा देणारे, यांचंही असणं आवश्यक आहे आणि प्रापंचिकाचंही असणं आवश्यक. हे परस्पर अवलंबी आहे. नारदजींनी त्यांना उपदेश केला, जंगलात जा. त्या दक्षाला वाटलं की माझं प्रपंच याला बघवत नाही. त्या दक्षाने नारदाला शापच दिला, तू 1 घडीपेक्षा नारदा एके ठिकाणी जास्त काळ थांबू शकणार नाही. 1 घडी म्हणजे 24 मिनिटं, 26 मिनिटं, 28 मिनिटं काहीतरी होतील, आणि इतक्या वेळात हे कीर्तन आटपू शकत नाही. नारदजींनी कीर्तन केलंय, पण ते नामसंकीर्तन आहे किंवा ते नारदीय कीर्तन आहे. ही जी वारकरी कीर्तन आहे याच्यात मृदुंगाचार्य उभे, कीर्तनकार उभे, गायक उभे, टाळकरी उभे, शेवटी विनेकरीही उभा आणि चोपदार सुद्धा. तेथे असे सगळे जाऊ द्या, देव उभा. ते आपण तर उभेच, पण देव सुद्धा उभा. हे जे उभ्याने होणारं कीर्तन आहे, ही गादी मात्र आपल्याला नामदेव महाराजांनी दिली. पुंडलिका पाशी नाम उभा कीर्तन, नाम उभा कीर्तन, नाम उभा कीर्तनासी. नामदेवरायांचा हा पहिला उपकार आहे. त्यांनी आपल्याला ही कीर्तनाची गादी दिली आणि कीर्तनाने आपल्याला काय दिलंय हे वेगळं सांगण्याची गरज नाही. कीर्तनाने आपल्याला काय दिलंय यासाठी तुम्ही मागची 2 वर्ष आठवा, जेव्हा कीर्तनं बंद होती, काय आपली मनस्थिती, तिचं लेवल एकदम 0 होऊन गेला होता. त्या काळात असं वाटत होतं या जगण्यापेक्षा मरणं बरं आहे. का? म्हणून आपल्या जीवनात काय नव्हतं, घरी काय खायला प्यायला कमी होतं का झोपायला गादी नव्हती, की वरती डोक्यावर फॅन नव्हता, सगळं होतं, पण अस्वस्थता होती. का? म्हणून त्याचं कारण असं आहे, कीर्तन नव्हतं. कीर्तनाने आपल्याला काय दिलं हे महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही, आणि हे पर्यायाने नामदेव महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे. दुसरा नामदेव महाराजांचा आपल्यावर उपकार, ऋणाचा भाग असा आहे की त्यांनी आपल्याला मराठी भाषेला अभंग नावाचा मुलगा दिला. पहिला मराठीतला अभंग संत श्रेष्ठ नामदेवरायांच्या मुखातून आला. अभंग ज्याप्रमाणे ओवी ही कन्या माऊलींनी जन्माला घातली आहे, त्याप्रमाणे अभंग हा मुलगा नामदेवरायांचा आहे. आणि या अभंगाने माणसाला माणूस बनवलं. शेवटी माणूस म्हणजे काय, 84 लक्ष योनींपैकी मनुष्य का वेगळा आहे,
तुम्हाला सांगू, एक चिंपाजी नावाचं माकड आहे, माणसा इतकंच बुद्धिवान आहे, माणसा इतकंच. फक्त देवाने त्याला एक गोष्ट कमी दिली, त्याचं हे बोट याला तर्जनी म्हणतात आणि हे बोट याला अंगठा म्हणतात. ते दोन्ही बोट एकत्र येऊ शकत नाही, म्हणजे ते पेन धरू शकत नाही, म्हणजे ते लिहू शकत नाही, म्हणजे ते ग्रंथ निर्माण करू शकत नाही. ग्रंथ नाही म्हणून त्याला संस्कृती नाही, संस्कृतीत नियम असतात, त्याला नियम नाही. नियम नाही म्हणून ते माकड आहे आणि आपल्याला नियम आहे म्हणून आपण माणसं आहोत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आईच्या पाया पडावं, बहिणीला भाऊबीजेला ओवाळणी टाकावी, मुलीला सासरी कन्यादान करून पाठवावं आणि फक्त पत्नीशी प्रपंच करावा. हे आपल्याला कोण सांगतं? हे आपल्याला ग्रंथांनी सांगितलंय. जो मनुष्य म्हणतो की माझा आणि ग्रंथाचा काहीच संबंध नाही, तो अज्ञानी आहे. कारण सरते शेवटी त्याच्या घरात जरी ग्रंथ नसेल तरी त्याचं नियम मानवी नियमाने बांधलेलं आहे आणि मानवाला संस्कृतीने जे नियम दिले ते ग्रंथातून आलेले नियम आहेत. हे नियम पशूंना नाही ना. त्या पशुला तो सेन्स नाही, त्याला ती संवेदना नाही की बाबा ही पत्नी आहे, ही आई आहे, ही मुलगी आहे. फक्त आईच्याच पाया पडावं, फक्त बहिणीलाच वाळणी टाकावी, फक्त मुलीचंच कन्यादान करावं, फक्त पत्नीशी प्रपंच करावा, हे आपल्याला ग्रंथ सांगतात. आणि हे ग्रंथ आहेत म्हणून आपण माणसं आहोत, म्हणून आपल्याला नियम आहे, म्हणून आपण कपडे घालतो, बाकीचे प्राणी कपडे घालत नाही, म्हणून आपण असे जमतो, म्हणून आपल्याला काही वळण आहे, म्हणून आपल्याला काही नियम आहेत, ग्रंथ आहे म्हणून. आणि म्हणून ते घरात असले पाहिजे, वाचले पाहिजे. काही माणसं खुशाल सांगतात सुद्धा की आहेत ज्ञानेश्वरी घरात, पण महाराज आम्ही काही वाचत नाही. म्हटलं बरोबर आहे, तू आता काही वाचत नाही, तू कसं काय वाचशील? वाचलं पाहिजे. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पंढरी, डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी, ज्ञान होय अज्ञानासी. डोळा पाहावी पंढरी, डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होय वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, डोळा पाहावी पंढरी, डोळा पाहावी पंढरी. पाहावी पंढरी, पाहावी पंढरी, पंढरी डोळा इथल्या माणसाने पारतंत्र्यामधल्या काळात दरबारात नोकरी मिळायची. सेम आहे आज इंग्लिश ज्याला येते त्याला नोकरी पटकन मिळते ना, त्याप्रमाणे इथला मनुष्य ती उर्दू आणि फारशी शिकू लागला. तरी पण मराठी का टिकली? याचं उत्तर असे, नामदेवरायांचे अभंग मुखात होते, माऊलींची ओवी मुखात होती, म्हणून मराठी टिकली. नाहीतर गेल्या 1000 वर्षामध्ये आपण 700 वर्ष पारतंत्र्यात आहे. फ्रेंचांनी राज्य केलं, डचांनी राज्य केलं, पोर्तुगीज, तुंगेल, काय किती चंगेज, तुर्क, मंगोल, तातार, बहामनी, कुतुब, पठाण, निजाम, बोट कमी पडतील, इतक्यांनी राज्य केलं. शेवटी उरली सुरली कसर इंग्रजांनी काढली. 150 वर्ष. एकतर इतिहासकार असा म्हणतो इंग्रजांनी असं शोषण केलं, शोषणाचा स्पंज कापूस गंगेत बुडवायचा आणि लंडनच्या थेम्स नदीत जाऊन पिळायचा, अशी संपत्ती इथून वाहिली इंग्रजांनी. तरी काही माणसं म्हणतात इंग्रजांचंच राज्य बरं होतं. काय अभ्यास आहे? एखादा पुरस्कार असला तर देऊन टाकला पाहिजे याला, कमाल आहे मोठी. काय अभ्यास आहे, कमालीचा अभ्यास. अहो एवढं राज्य परकीयांनी आपल्यावर केलं तरी सुद्धा आपला धर्म टिकला, आपली भाषा टिकली, आपला अभिमान टिकला, आपली परंपरा. भाषेपुरतं बोलूयात. भाषा का टिकली माहिती आहे? कारण की 1309 साली अल्लाउद्दीन खिलजीने त्या चित्तोडगडवर आक्रमण केलं. तिथला राजा होता राजा रत्नसिंग. पत्नीचं नाव होतं पद्मावती. 9 मुलं होती त्या रत्नसिंगाला. त्या अल्लाउद्दीन खिलजीने वेढा टाकला
आणि जेव्हा अन्न संपलं त्या राजपुतांचं, राजा रत्नसिंगचं, तेव्हा त्यांनी विचार केला उपवाशी मरण्यापेक्षा जोहार करू. जोहार म्हणजे जायचं ते मरण्यासाठी नाही तर मारण्यासाठी. दरवाजा उघडला गेला आणि राजपुतांचं सैन्य कमी होतं, उपवाशी होतं, उपासमार झालेली होती. शेवटचा राजपूत मेला. आतमध्ये 3,500 राजपुतांच्या स्त्रिया निरोपाची वाट पाहत होत्या. घोडेस्वार आला आणि त्या राणी पद्मिनीने विचारलं की निकाल काय लागला. त्या घोडेस्वाराने उत्तर नाही सांगितलं, फक्त खाली पाहिलं. माणसाचा चेहराच सांगतो तो काम बनून आलाय का बिघडून आलाय म्हणून. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि तिला लगेच कळालं की पती संपला, कारण तो गेला होता मरण्यासाठी नाही तर मारण्यासाठी. ती इतकी सुंदर होती ती राणी पद्मिनी. आपण जर अल्लाउद्दीन खिलजीच्या तावडीत सापडलो तर आपले अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली जातील, तिला ठाऊक आहे. म्हणून तिने 3,500 राजपूत स्त्रियांसह तिथं लाकडाची चिता तयारच करून ठेवली होती. उडी मारली आणि आपलं पातिव्रत्य पवित्रत्व अबाधित ठेवलं. ती राणी पद्मिनी मिळवण्यासाठी त्या अल्लाउद्दीन खिलजीने इतकं युद्ध केलं. तो जेव्हा आत आला तेव्हा जळणारी राणी पद्मिनी पाहिली. त्याने कपाळावर हात मारला, खाली बसला आणि एकाला विचारलं होतं, या माणसांना हे शिकवतं कोण? हे असं लढणं, हे असं स्वतःचं पावित्र्यत्व जपवणं या माणसांना कोण शिकवतं? तेव्हा आपल्याकडल्या एका माणसाने त्याला सांगितलं, आमच्याकडे ऋषीमुनी आहेत आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ आहेत, ते आम्हाला असं सांगतात की मरून जावं पण आपलं पवित्रता गमवू नये. म्हणून तिने स्वतःचा जीव त्यात टाकलाय. त्या अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोड गडाहूनच एक फरमान काढलं भारतासाठी की भारताचे संस्कृत किंवा प्रादेशिक भाषेतला कुठलाही ग्रंथ आता घरात ठेवण्याची परवानगी नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी नामदेवरायांचा गाथा ज्याच्या घरात सापडला जायचा त्याचं मुंडकं मारलं जायचं. मग इथला मनुष्य हे ग्रंथ जिवंत कसे काय ठेवणार? इथल्या माणसाने ग्रंथ जाळून टाकले, पण तत्पूर्वी ते पाठ केले आणि मुलाला ते पाठ करून घेतले आणि त्याला सांगितलं तू हे पुढच्या पिढीकडे दे. ते असे मुखात राहिले म्हणून या एवढ्या प्रतिकूल काळात सुद्धा आपल्या भाषेत मराठी, आपल्या तोंडात मराठी टिकली आहे, कारण ते अभंग मराठीत होते. नाही तर आपणही कदाचित भेटल्यावर एकमेकाला म्हटलो असतो कैसे हो मिया, ठीकठाक तो मराठी बोलतोय, कसं काय बरं आहे का, रामराम म्हणतोय, कारण नामदेवरायांचे अभंग होते, फार गोड अभंग आहेत होते. शेतकरी नांगरता नांगरता ते अभंग म्हणायचा आणि ती माऊली कपडे धुवायला नदीवर गेली की गप्पा न मारता, म्हणजे धुन न धुता ती नामदेवरायांचे अभंग म्हणायची. फार गोड अभंग आहेत. देह जावो अथवारा, देह जावो अथवारा, उपकार आहे नामदेवरायांचा की महाराष्ट्राबाहेर पहिल्यांदा वारकरी संप्रदाय नेला तो नामदेवरायांनी. माऊलींनी समाधी घेतली आणि नामदेवरायांना महाराष्ट्रात करमेना. हा महाराष्ट्र नामदेवरायांना असा खायला उठला. माऊली म्हणजे नामदेवरायांचे प्राण आणि माऊलींचा प्राण म्हणजे नामदेव महाराज. दोघं मित्र, जीवलग, सखे. माऊली दृष्टिआड झाले. नामदेवराय विचार करतात, असा कैवल्याचा पुतळा परत भेटेल का? असा मोक्षमार्गीचा सांगाती परत महाराष्ट्राला मिळेल का बरं? असा साधकांचा मायबाप या महाराष्ट्राच्या मातीत परत जन्म घेईल? ते सगळं जाऊ द्या, पण मला असा मित्र मिळेल का? नामदेवरायांना घरात घर खायला उठलं म्हणून वाळवंटात गेले आणि एक वाळूचा खडा जणू नामदेवरायांना सांगू लागला की नामा तू एकटाच आलास, माऊली कुठे आहेत? कारण त्या वाळवंटामध्ये नामदेवरायांनी माऊलींनी फुगडी घेतलेली होती.
वाटलं चला आपण वारीच्या वाटेनं जाऊयात. वारीच्या वाटेनं निघाले तर ती वारीची वाट विचारू लागली. नामा एकटाच, माऊली कुठे आहेत, काय करावं. मग जिवलग गेला की त्याला विसरण्यासाठी, दुःख कमी करण्यासाठी एक उपाय असतो, त्याच्या वस्तूंना दूर करायचं, त्याच्या आठवणींना दूर करायचं. नामदेवरायांनी तेच केलं. माऊलींची आठवण खायला उठत होती म्हणून नामदेवरायांनी महाराष्ट्र सोडला. काय प्रेम असेल हो. हातावर त्या खांद्यावर झेंडा घेतला आणि नामदेवराय निघाले. चरैवेती चरैवेती, आपलं शास्त्र साधूला आदेश देतं, चालत राहा चालत राहा. चरैवेती चरैवेती. आमचे मित्र जगन्नाथ महाराज ते म्हणतात आपण चालतो ते साखर कमी काढण्यासाठी, सकाळी सकाळी हातात काठी घेऊन, आणि साधू चालतो तो समाजातला गोडवा वाढावा यासाठी. चरैवेती चरैवेती, चालत जा चालत जा. नामदेवराय निघाले, आधी दक्षिणेकडे निघाले, कन्याकुमारीपर्यंत गेले. प्रत्येक गावात जायचे, प्रत्येक घरी जायचे, सांगायचे संध्याकाळी कीर्तन आहे, मंदिराकडे या. लोक यायचे, त्या मंदिरात बसायचे, नामदेवराय हातात विणा घ्यायचे आणि मग त्यांच्या अंतकरणातला अज्ञानाचा अंधकार दूर करत, तिथं ज्ञानाचा उजेड पाडत लावत नामदेवराय भारतात हिंडले. तुकोबारायांचे वंशज सदानंद मोरे, त्यांचं एक व्याख्यान ऐकलं मी नाशिकला. त्यास म्हटले होते नामदेवरायांनी साधारणपणे भारतामध्ये पायी 12,500 किलोमीटर प्रवास केला आहे. किती? सेंटीमीटर नाही, किलोमीटर. 12,500 किलोमीटर पायी प्रवास नामदेवरायांनी, प्रत्येक गावात जाऊन. नाचू कीर्तनाचे रंग, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंग, नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, सर्व सांडोनी माझा, सर्व सांडोनी माझा. ज्ञानदीप लावू जगी, लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. सर्व सांडोनी माझा. कन्याकुमारीपर्यंत गेले, पलीकडे समुद्र लागला, थांबले नाही, परत फिरले. महाराष्ट्र ओलांडला, मध्य प्रदेशात गेले, बिहारला गेले, उत्तर प्रदेशाला गेले, थोडे उजवीकडे फिरले आणि पंजाबला गेले. पंजाबला तिथं रमले. तिथं त्या लोकांना नामदेवरायांनी काही शिकवलं, समजवलं. नामदेवरायांच्या शिकवणुकीतून पुढे 14व्या-15व्या शतकामध्ये गुरु नानक साहेबांचा जन्म होऊन शीख धर्म उदयाला आला. आजही पलीकडे 25 किलोमीटरवर पाकिस्तानची सीमा लागते. अलीकडे एक गाव आहे घुमान, त्या घुमानला गुरुद्वारा आहे, नामदेव महाराज आहेत तिथे. नामदेवरायांची ती घुमानला गुरुद्वारा नामदेव महाराजांची आहे. पलीकडे 25 किलोमीटरवर पाकिस्तानची सीमा आहे, गुरुदासपूर नावाचा जिल्हा आहे, आणि नामदेवरायांचं तिथं मंदिर आहे. प्रचंड श्रद्धा आहे नामदेवरायांविषयी त्या समाजामध्ये. आम्ही गेलो, तुम्ही होते ना काका, मामा, ते मराठी साहित्य संमेलन झालं घुमानला, आदरणीय कोरेकर बाबा होते, तर आम्ही त्यांच्या मागे होतो. त्या पंचप्यारे असतात, त्यांचे ते 5 पुजारी असतात. आम्ही दर्शन करून पुढे निघालो होतो. त्या पुजाऱ्यांनी आम्हाला हाक मारली. आम्ही आतमध्ये गेलो. त्यांनी आमचा पंचककार देऊन सत्कार केला. कंगन, कृपान, कट्यार, कंगवा असे पंचककार असतात शिखांचे, ते देऊन त्यांनी आमचा सत्कार केला स्वामी महाराज. तर मी त्यांना विचारलं होतं, एवढी भारतातून लोक आली आणि तुम्ही आमचाच का सत्कार केला? तर त्या पुजाऱ्याने, त्या शिखाने मला उत्तर दिलं होतं, तुमचाच सत्कार यासाठी की तुम्ही टोपीवाली माणसं म्हणजे आमच्या नामदेवरायांच्या गावाकडली माणसं. वा, काय श्रद्धा! नामदेवरायांच्या शिकवणुकीतून तो धर्म 200 वर्षानंतर उदयास आला आहे, निर्माण झाला आहे. इतकी श्रद्धा आहे. तुम्हाला सांगतो, शिखांचा ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिबा, त्यात त्यांच्या 10 गुरूंची पद आहेत. त्यात
15 इतर संतांची पदं आहेत, त्यात सगळ्यात जास्त 61 अभंग त्या गुरुग्रंथ साहिबात, त्या शिखांच्या धर्मग्रंथामध्ये सगळ्यात जास्त 61 अभंग आजही नामदेवरायांचे आहेत. एक अभंग म्हणून दाखवतो मी तुम्हाला. मन मेरा गजू जिव्हा मेरी काती, मपी मपी काटी जमकी फासी. शिखांचा एक राष्ट्रपती झाला होता ज्ञानी जेल सिंग. तो दर्शनाला आला पंढरपूरला, सोलापूरला विमानाने उतरला, तिथून पुढे कारने आला. पुजाऱ्यांनी डायरेक्ट पांडुरंगासमोर नेलं त्या ज्ञानी जेल सिंगना. भारताचा राष्ट्रपती, सगळ्यात मूल्यवान माणूस, उद्या युद्ध झालं तर राष्ट्रपतीला वाचवलं जाईल, अशी आपली घटना आहे. त्याला पांडुरंगा पुढे नेलं, पण तो शीख होता, नामदेवरायावर श्रद्धा. त्यांनी पुजाऱ्यांना विचारलं, पांडुरंगाचं दर्शन घेण्याआधी मला एक सांगा, मी ज्यांच्यासाठी त्या दर्शनाला आलो, नामदेवजी की पायरी कहा है, नामदेवरायांची पायरी कुठे? ते पुजारी गोंधळले, गडबडले. ते परत आले ज्ञानी जेल सिंग, पायरीवर वाकले, सांडलेला बुक्का होता उचलला, कपाळाला लावला, चोखोबारायांचं दर्शन केलं, नामदेवरायांच्या पायरीवर डोकं टेकून दर्शन केलं, मग पांडुरंगाचं दर्शन केलं. आपले नेते जातात असं वाटतं आताच वागतील, नंतरच वागतील, पण बहुतेक तिथून वाकण्याचं फंक्शन आपल्या महाराष्ट्राच्या नेत्यांना देवाने दिलेलं नाही. बहुतेक इथं सांदा काही बसवलेला नाही, बहुतेक स्ट्रेट असेल. काय करता, देवाने दिलंच नाही वाकण्याचं, तर करायचं काय? माहीतच नाही ना संस्कृती, इथं कोण आहे, काय आहे, कशाचं आहे. इतकी श्रद्धा आहे. म्हणून तर या वारकरी संप्रदायाच्या मंदिररूपी त्या इमारतीचा पाया माऊली आहेत. खांब एकनाथ महाराज आहेत, कळत जगद्गुरू तुकोबाराय आहेत, पताका बहिणाबाई आहेत, त्या मंदिराचे पुजारी सद्गुरू जोग महाराज हे आहेत, त्यांचे शिष्य चारी. पण त्या मंदिराचा विस्तार मात्र नामदेवराय आहेत. नामाता याचा किंकर तेने केला हा विस्तार, ज्ञानदेवे रचिला पाया. खूप नामदेवरायांचे उपकार आहे, अभंग राहून जाईल म्हणून. नामदेवरायांचा आणखी एक उपकार आहे. नामदेव महाराजांमुळे, माऊलींमुळे नाम आणि ज्ञान एकत्र आलं. नाम म्हणजे भावना, ज्ञान म्हणजे विवेक. ज्ञान म्हणजे विवेक. माऊली आले, नामदेवरायांचा हात धरला पंढरपूरला. नामदेवरायांना सांगितलं, नामा आपण भारत पाहू, आपण फिरूयात आणि भारत पाहिला पाहिजे. भारत इतका सुंदर देश आहे, भारतातल्या माणसाने जर व्यसन केलं तर मला त्याची कीव येते प्रचंड. कारण की भारत इतका सुंदर आहे, त्याने व्यसनात पडण्याऐवजी जर केवळ फक्त भारत पाहिला ना भारत, तरी तो त्याच्या दुःखातून, काही माणसं फार टेन्शनमध्ये म्हणतात ना, ते जे टेन्शनमध्ये एक वर्ग आहे ना, त्या वर्गाने जर निव्वळ फिरणं ठरवलं तरी कोणत्याही समस्येवर भारत हा उत्तर आहे. एवढा सुंदर आहे भारत, इतकी विविधता आहे. एका बाजूला 45 तापमान असतं भारतात, दक्षिणेला, साऊथला, आणि त्याच वेळी हिमालयात बर्फ पडलेला राहतो एकाच देशात. एकीकडे 45 तापमान आणि एकीकडे बर्फ. ते राजस्थान बाजूला वाळवंट आहे, माउंट आबूवर बर्फ पडतो. काय कमाल आहे, तिथंच आहे तो माउंट आबू. पाहायला पाहिजे ना भारत. आपण फिरत नाही, आपण कशाचं काय चाललंय, काय आलंय, हेच आपलं पंढरपूर आहे, घरच आपलं पंढरपूर आहे, ठाईचं बैसोनी करा एकचित. फिरलं पाहिजे खरं. आपण घरच्यांना जरी म्हटलो ना, जाईन तर एकदा वैतागून तर परतच येणार नाही, घरचे पण टेन्शन घेत नाही. घरच्यांनाही माहिती हे पुण्याच्या पलीकडे जात नाही, यांच्या गाडीला तिथपर्यंतच गिअर आहे, तिथे गेले की पेट्रोल रिवर्सच गिअर पडणार यांचं. फिरलं पाहिजे. फार सुंदर आहे भारत, फार सुंदर आहे. माऊलींनी हात धरला, नामदेवरायांचा सांगितलं, नामा चल. नामदेवरायांनी सांगितलं, नको ना, मी पंढरपूर सोडत नाही. पांडुरंगाने सांगितलं, नामा माऊली म्हणतात तर जा. सकाळ झाली, निघाले सगळे. माऊली फार अनमोल आहे. माऊलींचं म्हणणं देवाला टळलं नाही. तर माऊली देवाला सुद्धा एकदाच निर्माण करता आली. ज्ञानाचा 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 सखा माझा ज्ञानेश्वर मरोनी जा बा माझ्याच्या पोटा यावे, ऐसे करी गा माझ्या भावा, सखया माझ्या ज्ञान देवा. खरं वातावरण फार चांगलं आहे, साऊंड चांगला आहे, आपण ऐकतायत चांगले. मृदंगवादक, गाणारी मंडळी एकदम अव्वल आहेत, फर्स्ट क्लास सगळं. फक्त माझा आवाज तेवढा बसलेला आहे, जे मुख्य आहे तेच नेमकं गैरहजर आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. सकाळ झाली, नामदेवरा आणि माऊली निघाले. तर देवाने
नामदेवरायांना सांगितलं होतं, नामा हे माऊली आहेत बरं. माऊलींना सांगितलं हा नामा आहे, हा माझं लहान लेकरू आहे, याला सांभाळून आणा. आरुष साबडे नामा माझे वेडे. आणि नामदेवरायांना सांगितलं हे माऊली आहेत, यांचं म्हणणं ऐकायचं, टाळायचं नाही. नामदेवरायांनी सांगितलं ते ठीक आहे, पण हे म्हणतील या देवाचं दर्शन त्या देवाचं. तुला माहिती आहे कटेवरी कर नाही ज्या देवाचे नेघी मी तयाचे दर्शन. मग जर माऊलींचं म्हणणं तुला टळावं असं वाटत नसेल, माझी प्रतिज्ञा मोडावी असं तुला वाटत नसेल, तर प्रत्येक मंदिरात गेल्यानंतर तू तिथलं रूप टाकून माझ्यासाठी कमरेवर हात ठेव. मला माहिती आहे सगळी रूपं तुझीच आहे, बालाजी पण तूच आहे, जगन्नाथ पण तूच आहे, आणि मला हेही माहिती आहे की रामेश्वरम सुद्धा तूच आहे. फक्त माझी प्रतिज्ञा मोडू नये आणि माऊलींचं म्हणणं टिकावं, यासाठी तू असं कर. आम्ही बालाजीला येऊ ना, मग तू हिरा खाली ठेव, बालाजीच्या हातात हिरा आहे, तू कमरेवर हात ठेव. 5 मिनिटांनी काय बिघडतं तुझं? आम्ही जगन्नाथपुरीला जाऊ तेव्हा सुद्धा तू जरा कमरेवर हात ठेवणार आहे. देव हसले. निरोपाचा प्रसंग देवाने विचारलं, नामा असा मी प्रत्येक ठिकाणी तुझ्यासाठी पांडुरंग झालो, तू काय करशील? डोळ्यात पाणी आलं नामदेवरायांच्या. कधी पंढरपूर सोडलेलं नाही. आणि नामदेवरायांनी सांगितलं, देवा तू जर असा माझ्यासाठी प्रत्येक ठिकाणी पांडुरंग झालास ना, तर मी तुला हाताने नमस्कार करणारच नाही, कमरेतून वाकून नाही. देवा अरे तुला पाहिल्या पाहिल्या माझं अंग मी धरणीला टेकवेन, सोडेन, लोटांगण घालीन पहिलं चरण. घाली लोटांगण वंदिन चरण, घालीन लोटांगण वंदिन चरण, वंदिन चरण, घाली लोटांगण वंदिन चरण, घालीन लोटांगण वंदिन चरण, घालीन लोटांगण वंदिन चरण, वंदिन भक्ती आहे. घालीन लोटांगण, लोटांगणाला साष्टांग प्रणिपात असा शब्द आहे. या संन्याशांमध्ये दंडवत असा एक शब्द आहे. दंडवत संस्कृत शब्द आहे. दंड म्हणजे काठी, वत म्हणजे प्रमाणे. पोट टेकावं. मी विचार केला पोट टेकावं म्हणजे टेकणे इतकं पोट असावं नाही, फिट राहावं माणसाने, चांगलं राहावं माणसं. ओके विनोद केला. आपण फिट नाही राहिलं का मग कपडे फिट होत असतात, मग दुसरे शिवावे लागत असतात. मांड्या टेकाव्या, गुडघे टेकाव्या आणि खाली पाय टेकावे. 8 अंग टेकून जो नमस्कार केला जातो त्याला म्हणतात साष्टांग प्रणिपात. मुख्यत्वे डोकं टेकावं. डोकं हे अहंकाराचं प्रतीक आहे, म्हणून तर मोडेन पण वाकणार नाही, है ना. मी म्हटलं तुकडे होण्यापेक्षा थोडा झुकला तर काय बिघडेल, पण मग डोकं हे अहंकाराचं प्रतीक आहे. छाती
हे भावनेचं प्रतीक आहे. माझा तुझ्यावर जीव आहे म्हणताना छातीवर हात असतो. माझा तुझ्यावर जीव आहे. आणि मी खिसा रिकामा कराय असं काही असेल त्याच्यात बुवा, की खर्च करेन मी, पण आहे जीव माझा तुझ्यावर. आणि पाय हे कर्माचं प्रतीक आहे. डोकं टेकावं, छाती टेकावी, पाय टेकावी. डोकं टेकावं म्हणजे अहंकार देवाला समर्पित करावा. छाती टेकावी म्हणजे भावना देवासाठी असाव्या. भागवतात गोड श्लोक आहे. वाणी गुणानुकथने श्रवणौ कथायाम हस्तौच कर्मसु मनस्तव पादयोर्न स्मृत्या शिरस्तव निवास जगत प्रणामी दृष्टी सताम दर्शनेषु भवत्तनूना. भागवतामध्ये तो वृत्रासुर आहे, मरताना देवाला मागणं मागतो. अजात पक्षा इव मातरम खगास्तन्यम क्षुदार्था भयकातरा प्रियम प्रिये भविष्यतम विषन्ना मनोरवींद्राक्ष दिदृक्षते त्वाम त्वन्मायात्मात्मजहार गेहेश वासक्त चित्तस्य ननाथ भूयात. देवा, एखादं नुकतंच जन्माला आलेलं त्या पक्षिणीचं पिलू पक्षिणीची वाट पाहतं ना, तशी मी तुझी वाट पाहावी. परदेशी गेलेल्या पतीची पतिव्रता ज्या आतुरतेने वाट पाहते, त्या आतुरतेने देवा मी तुझी वाट पाहावी. प्रियम प्रियेव विशतम विशन्ना मनोरवींद्राक्ष दिदृक्षते त्वाम. मी तुला पाहावं ही भावना देवाला वाहे नाही, म्हणजे छाती टेकणे. आणि खाली पाय टेकणं म्हणजे आपलं कर्मसुद्धा देवाला पोहोचणारं, देवापर्यंत पोहोचणारं असावं. त्याला लोटांगण म्हणतात. मी एक रामायण वाचतोय बरं का, फार गोड आहे. मग अशी मी उल्लेख केला, कंब रामायण, तामिळ भाषेतलं आहे. लोटांगणातली ताकद त्या रामायणात सांगितली. शिरध्वज नावाचा जनक, छोट्या भावाचं नाव होतं कुशध्वज. शिरध्वजाला मुलगी होती सीता. प्रसंग आपल्याला माहिती आहे, पण त्या कंब रामायणाने गोड लिहिला, फार मला आवडला. त्या मुलीचं नाव होतं सीता. वैदेही, जानकी, विदेहजा, जनकनंदिनी, मैथिली, जनककुमारी. त्या जनक राजाला परशुरामजींनी शिवधनुष्य दिलं होतं. सांगितलं रोज पूजा कर. तो रोज पूजा करायचा, अवजड होतं. ते जर हलवायचं झालं तर हत्ती लावले जायची, अलीकडे ओढायचं, ते साफसूफ करायचं त्याच्या खालची जागा, पुन्हा इकडून हत्ती जोडायचे, इकडून ओढायचं. एके दिवशी तो जनक राजा आरतीची थाळी घेऊन गेला आणि त्याने पाहिलं की जिथं हात जाणार नाही तिथंही सारवलेलं आहे. त्याने मुलीला आवाज दिला की सीते, इथं कोणी ग सारवलं? तेव्हा त्या सीता मातेने सांगितलं, बाबा मीच सारवलं. कसं काय सारवलं तू? ती समोर आली, तिने सांगितलं, बाबा असं उचललं. तिने खरंच उचललं ते आणि म्हटलं असं सारवलं. वडील तर पाहतच राहिले, बापरे, ही मुलगी नक्की देवतेचा अंश आहे, ही मुलगी देवतेला समर्पित केली पाहिजे. या मुलीचं लग्न फार विचार करून केलं पाहिजे. नाही, शब्द मागं घेतो मी, या नाही, प्रत्येक मुलीचं लग्न फार विचार करून केलं पाहिजे, प्रत्येक मुलीचं. कन्या कुळकर्म शोधण्या सर्वाभूती द्यावे अन्न. काही गोष्टी प्रत्येकाला द्याव्या, अन्न पाणी प्रत्येकाला द्यावं, पण पैसा देताना मात्र विचार करावा. मुलगी देताना मात्र फार विचार करावा. ज्या तरुणाला आपली मुलगी द्यायची आहे तो तरुण कसा आहे? तो तरुण धरून वगैरे आणावा लागतो काय, का गाडीत भरून आणावं लागतो, हे पहिलं पाहिलं पाहिजे. मग त्याला ती मुलगी आपली समर्पित करायची. माणसांना नको तिथं लय फार चौकशा करतो. तो भिकारी दरवाजावर आला ना, त्या भिकाऱ्याला, कुठला आहे तो? भिकाऱ्याला सत्कुरच वाढायची असते फक्त. कुठला आहे तो? काय करतो तू? कलेक्टर आहे. कलेक्टर कमाल आहे मोठी. भिकारी काय करतो? भीक मागतो. तू काय करतो? आणि मग त्याला चतकुर भाकरी. भाकरी देताना कुळ गोत्र जात धर्म विचारायचा नसतो, ती द्यायची असते. आणि मुलगी देताना हजार चौकशा करायच्या असतात. नेमकं उलट होतं माणसाकडून. श्रीमंती पाहिली की मुलगी समर्पित होते, आणि मुलगी परत आली की ती बापाला मोठी चिंता असते. त्या जनक राजाने ठरवलं, माझी मुलगी मी विचार करून देईन. त्याने धनुष्य यज्ञ भरवला. देशोदेशीचे राजकुमार आले. जनकाने प्रास्ताविक केलं, या आणि धनुष्य उचला. सगळ्यात पहिल्यांदा ते कंब रामायण म्हणतं, कंब रामायण. रावण आला आणि त्याने ते धनुष्य उचललं. गुडघ्यापर्यंत, कमरेपर्यंत, पोटापर्यंत, ताकद लावून छातीपर्यंत. त्याची ताकद संपली, तो पडला रावण. म्हणजे रावण खालीन ते धनुष्य त्याच्या छातीवर. त्याचा श्वास कोंडला. त्याने जनकाला आवाज दिला, जनका पाहतो काय? हत्ती बोलव. ते जनकाने हत्ती बोलावले, पटकन बांधले आणि ते धनुष्य रावणाच्या छाताडावून बाजूला ओढलं. मी जेव्हा हा प्रसंग वाचला तेव्हा मला असं वाटलं की एक 5-1 मिनिटं लेट करायला पाहिजे होतं, फक्त
5-1 मिनिटं, जास्त नाही. म्हणायचं त्या जनकाने की बा ट्रॅफिक जाम आहे, हत्ती पोहोचू शकत नाही, किंवा बा हत्तींचा नाश्ता बाकी आहे, किंवा बा हत्तींचं मूडच नाही, किंवा मग हत्ती कुठंतरी कोणाला तरी दिलेत बुवा. असं एक 5 मिनिटं, जास्त नाही, 5 मिनिटं फक्त. वैतागच वाचला असतो ना पुढचा, पण तो जनक दयाळू. त्याने ते हत्ती आणले, रावण वाचला. रावण त्याच्या जागेवर जाऊन बसला. आता कोण घेणार आहे, कोण ते करणार आहे? जो तो फक्त शेजारच्याकडे पाहतो की हा उठतो का काय, हा उठतो का काय, याला आपण शुभेच्छा देऊ. तो जनक सगळ्या सभेला बोलू लागला की कोणीतरी तर उठा, माझ्या मुलीचं भवितव्य अंधकारात आहे काय, माझी मुलगी कुमारी राहील का? बरं, हिला कुमारी न राहावं असं मला जर वाटतं, मी कोणाशी तरी हिचं लग्न लावून द्यावं, तर माझ्या कुळामध्ये असा दिलेला शब्द परत कुणी घेतला नाही. निमीपासून, निमी त्याचा पूर्वज आहे, निमी राजापासून माझ्या कुळात असा दिलेला शब्द कुणी परत घेतला नाही. कोणीतरी तर धनुष्य उचला. मुलीचं भवितव्य अंधकारात हे पाहून त्या जनकाला रडू कोसळलं. ओंजळीमध्ये त्याने चेहरा झाकला, म्हाताऱ्या धाडीहून 2 अश्रू ओघळले. दुपट्ट्यामध्ये उपरण्यामध्ये चेहरा त्याने लपवला, खाली बसला. एकदम सभेचा राग आला. विनंती केली शेवटची, पदर पसरला, कोणीतरी तर या. आणि जेव्हा सभा इतकंही करून शांत आहे, तेव्हा त्या जनकाने सांगितलं होतं, चालते भा, मग क्षत्रिय म्हणून आलात ना, मला आता असं वाटतं की फक्त क्षत्रियाच्या कपड्यातले आहात तुम्ही. ही सभा हा जनक सांगतोय, बिलकुल नपुसकांची. माझ्या समोर बसलेले क्षत्रियाच्या वेशातले सगळे शंड आहे, जनकाने सांगितलं. लक्ष्मणजी उठले, लक्ष्मणजीने सांगितलं, जनका तोंड सांभाळ, माझा भाऊ बसला इथं. प्रभूंना वाटलं आता किती उशीर करायचा. प्रभू आता 9 वाजले, किती उशीर करायचा आणखी. प्रभूंनी विश्वामित्राला नमस्कार केला, समोर गेले, धनुष्याला नमस्कार केला, डाव्या हाताने ते धनुष्य उचललं, उजव्या हाताने दोरी, ताडकन मध्यभागी ते धनुष्य तुटलं. आनंद झाला सुनैना मातेला, आनंद झाला जनक राजाला, छोट्या भावाला कुशध्वजाला आनंद झाला. मांडामांड झाली, चौरंग मांडला गेला प्रभूंसाठी, पाठ मांडला गेला माता सीतेसाठी. माता सीता प्रभूंपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, स्त्री आहे, पुरुष सभेमध्ये संकोचून उभे आहेत. रामप्रभू 3 वर्षांनी मोठे, पुरुष आहे, डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. मंत्र संपलेन, कोणीतरी प्रभूंच्या कानात, सीतेच्या कानात सांगितलं, सीते हार घाल. सीताजींनी हात वरती केला, पण तो काही प्रभूंच्या मुकुटापर्यंत पोहोचेना. मंत्र संपलेले होते. प्रभूंनी थोडं वाकायला पाहिजे होतं असं सीता मातेला वाटत होतं, म्हणजे हात पुरेल. प्रभू काही वाकत नाही. आणि ते सीता माता आहे तो, त्या कशा काय म्हणतील प्रभूंना, सध्याची सीता म्हटली असती पटकन वाका. आणि सध्याच्या सीतेनं वाका म्हटल्यावर त्याने ते झोपूनच घेतला असतो. वा, ती वाका म्हटल्यावर फक्त वाकणं म्हणजे अपमान आहे मोठा. मग आता सीता काही वाका म्हणत नाही, प्रभू काही वाकत नाही. एक मंत्री आला आणि त्याने प्रभूंना सांगितलं होतं, प्रभू थोडे वाका ना, आमच्या मुलीचा हात तुमच्या मुकुटापर्यंत येत नाही. तेव्हा प्रभूंनी त्याच्या कानात, लग्न म्हणजे विनोद. प्रभूंनी, हा खरं आहे, लग्न म्हणजे विनोद, लग्नात विनोद आणि लग्न म्हणजे पण विनोद आहे. विठ्ठल दादांनी जागा शोधली बरोबर. लग्न ही जागा सुद्धा विनोदाचीच आहे, मोठ्या विनोदात छोटा विनोद म्हटले. त्या मंत्र्याने जेव्हा सांगितलं की प्रभू थोडेसे वाका, तेव्हा प्रभूंनी त्या मंत्र्याला सांगितलं होतं, वाकलो असतो, पण मी असं ऐकलंय थोरा मोठ्यांकडून की माणसाने कुठेही वाकलेलं चालतं, पण सासरवाडीत वाकू नये. प्रेस्टीज खलास होते माणसाची, पत जाते. तेवढ्यात लक्ष्मणजीच्या लक्षात आलं की आता आपण गेलं पाहिजे. लक्ष्मणजी समोर आले, लोटांगण घातलं. प्रभू एका क्षणात विसरले, मी काय म्हणत होतो, वाकणार नाही म्हणत होतो. लक्ष्मणाला उठवायला प्रभू खाली वाकले, त्याचे खांदे धरले आणि त्याला विचारलं, बाबा का रे बाबा वागतोस? तेव्हा लक्ष्मणजी बोलले, पण आपल्या भावाशी नाही, वहिनीला सांगितलं, वहिनी साहेब अनायासे प्रभू वाकलेले आहेत, तुम्ही पटकन हार घाला. सीता मातेने, लक्ष्मी मातेने तो हार घातला, लग्न संपन्न झालं. ते रामायण असं म्हणतं, गोड तात्पर्य काढलंय. ते कंब रामायण असं म्हणतं, जगाच्या बापाला वाकायला लावणारं लोटांगण आपण आपल्या मंदिरात का घालू नये. फार सुंदर. विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
तुकोबरायांना दृष्टीच्या आधी चरण दिसले. समचरण दृष्टी आधी चरण. विटे बरी साजिरी समचरण दृष्टी विटे बरी साजिरी समचरण दृष्टी विटे बरी साजिरी विटे बरी हे थे माझे हरी पृथ्वीराज हो. इथे माझे हरी पृथ्वीराज आणि कनलगे माईक पदा आणि कनलगे माईक पदा. तेथे माझा हरी पृथ्वीराज. तेथे माझा हरी पृथ्वीराज. आणि कनलगे माईक पदा. पदार्थ वंदीन चरण ही भक्ती अशासाठी आहे, चरणावर डोकं टेकवायचं. डोक्यात मेंदू असतो, मेंदूत संकल्प विकल्प येतात. संकल्प आले की सत्कृत्य घडतं. सत्कृत्याचा परिणाम आहे पुण्य, आणि पुण्याचा परिपाक आहे देव आवडणं. दुर्बुद्धी जर निर्माण झाली मेंदूमध्ये, वाईट संकल्प, तर वाईट संकल्पाचा परिणाम आहे वाईट कृत्य, कुकृत्य, पाप. आणि पापाचा परिणाम आहे देव न आवडणं किंवा देव अंतरणं. देवा हे डोकं देवाच्या चरणी टेकवायचं म्हणजे काय? वंदीन चरण म्हणजे तुला पाहावं. अर्जुनाच्या डोळ्यांचं सार्थक झालं, कारण देव म्हटला होता पश्चिमे पार्थ रूपानी. हे पार्थ, मी रूपानी पश्य, माझ्या रूपाला पहा. दिव्यम ददामी ते चक्षु, मी तुला दिव्य चक्षु देतो, त्याने तू मला पहा. या डोळ्याचं सार्थक आहे आपण देवाला पाहावं. देव फार सुंदर आहे. वृंदावनमध्ये परंपरेने गोष्ट सांगितली जाते. आमच्या कृष्णाभाऊंना आवडते ती, कृष्णाभाऊ काकडेंना. ती मुमताज महल होती ना, फार सुंदर होती. जिच्यासाठी ताजमहाल बांधला गेला तो, किंवा कन्वर्ट केला गेला, तेजो महाल टू ताजमहाल, असं ज्याला बनवलं गेलं, कन्वर्ट केलं गेलं, जिच्यासाठी एवढा खटाटोप, ती मुमताज महल फार सुंदर होती. असं म्हणतात तिने पानाचा विडा खाला तर गळ्याच्या खाली उतरताना समोरच्याला दिसावा, इतकी सुकुमार. ती एकदा हजला निघाली, सौदी अरेबियाला, मक्केला, त्यांच्या यात्रेला. ती पालखीत बसलेली होती. आग्रा तिची राजधानी, वृंदावन तिचा मुक्काम पडला. कानावर भजनाचे स्वर कानी आले. संध्याकाळची वेळ होती आणि तिने विचारलं की ये शहर कौनसा है, ये शहर कौनसा है. तिला कोणीतरी सांगितलं त्या भोयाने, पालखी वाहणाऱ्याने, ये वृंदावन है. तिने विचारलं यहाँ की खासियत क्या है, इथलं विशेष काय. त्या भोयाने तिला सांगितलं यहाँ काफिरों का खुदा बसता है, इथं त्यांचा देव राहतो. माणसाच्या मूर्खपणाला सीमा नाही. त्यांचा राहतो, आमचा राहतो, आमचा संत, त्यांचा संत. मनुष्य म्हणजे बावळटपणाची खान आहे. यहाँ काफिरों का खुदा बसता है. तिने सांगितलं तो क्या हुआ, खुदा तो है ना, देव तो है ना. त्या भोयाने सांगितलं नाही नाही, ये उनका खुदा है, हा त्यांचा देव आहे. तिने सांगितलं उनका है लेकिन खुदा तो है ना, हम देखेंगे. त्या भोयाने सांगितलं नाही नाही, इनका खुदा छोटा है, हमारा बड़ा है. आपला मोठा आहे, यांचा देव छोटा आहे. म्हटले बडा तो देखना है, पहिले छोटा देखेंगे. ते निर्मळ मनाची होती, चांगल्या मनाची होती. शेवटी भोयांना तिला बाकी बिहारी मंदिरात न्यावं लागलं. पडदा पडलेला होता. एक संन्याशी बसलेला होता, म्हातारा. ती त्या संन्याशाजवळ बसली. तिच्या तोंडावर पातळसा पडदा आहे. जास्त नको बोलायला, वातावरण तापलेलं आहे. तेव्हा तिच्या तोंडावर तो बारीक पडदा होता. आणि तिने त्या संन्याशाला विचारलं यहाँ इतनी भीड क्यों है, एवढी गर्दी का. त्या संन्याशाने सांगितलं कारण देवाला पाहायचंय, कृष्णाला पाहायचंय. तिने विचारलं का विशेष आहे, काय विशेष आहे त्याच्यात. त्या संन्याशाने सांगितलं तो फार सुंदर आहे. ती हर्ट झाली, कारण की सुंदर ही तिची पदवी होती ना.
आणि मग आपली पदवी दुसऱ्याला घेणं लावणं हा फार सुंदर आहे म्हटल्यावर ती हर्ट झाली, दुखावली. तिने विचारलं किती सुंदर आहे. त्या संन्याशाने सांगितलं सगळ्यात सुंदर आहे, याच्यापेक्षा सुंदर जगात कुणी नाही. तिनेच वाङ्मयामध्ये डोळ्याने पाहीन रूप तुझे. देवा, उरलेल्या 3 भक्ती कोणत्या आहेत? त्या नामदेव महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात प्रेमे आलिंगीन आनंदे पुरीन. जय हो, जय. प्रेमे आलिंगीन आनंदे पुरीन. प्रेमे आलिंगन आनंदे पुरीन. प्रेमे